सीमा, सॉरी सिमी, मला एक कळत नाहीये, आज ब्रेकफास्ट रूम मध्ये का मागवलंस? म्हणजे आपण डायनिंग रूम मध्ये सगळ्यांसोबत बसलो असतो की. तेच नकोय मला. सगळ्यांबरोबर ब्रेकफास्टला बसलं ना की म्हाताऱ्याचे 4 टोमणेही खावी लागतात. काय अगं मी असंच विचारतोय. काही विचारू नका. का गपचूप? वहिनी, सिमी वहिनी. ओ गॉड, ही सगळी गोंधळलेली माणसं माझ्याच आयुष्यात का आहेत? इथे घरी मिथिला, ते ऑफिस मध्ये खातो. ओ वहिनी 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 वहिनी, हो वहिनी माझं ऐका तरी. ऐकावंच लागणार. तू माझ्या रूम मध्ये आली आहेस, इथे माझ्या समोर उभी आहेस, मला ऐकावंच लागणार. काही ऑप्शन आहे का दुसरा माझ्या पुढे? पप्पांचा काहीतरी प्लॅन आहे. प्लान? कसला प्लान? ते समीरला म्हणत होते की घरातल्या चादरी आणि उशांवर मी कोणाचा हक्क देखील सांगू देणार नाहीये. काय? हो, हा म्हातारा ना स्वतः मरेपर्यंत मला सुखाने जगू देणार नाही. अरे बापरे, आता काय करायचं आपण? खरंच वहिनी, आता काय करायचं आपण? हो गॉड, सगळं मीच सांगायचं का तुम्हाला दोघांना नेहमी? एक काम करूया, आपण रमी खेळूया, चालेल? हो चालेल, मी नक्कीच पत्ते आणते. हा, जस्ट शट अप मिथिला. पप्पांच्या डोक्यात नक्की काय प्लॅनिंग चालू आहे हे आपल्याला कळायला हवंय. काय? वकिलाला फोन करा. पप्पांनी त्यांना दुसरं नवीन व्हील तयार करायला सांगितलं का हे त्यांना विचारून घ्या. ओके. आणि मिथिला तू, पप्पा कोणाला भेटताय, कोणाशी काय बोलतायत, रोज कोणाला फोन करतायत यावर बारीक लक्ष ठेव. ते तर मी नेहमीच ठेवते वहिनी. पण आता आजच्यासारखं अर्धवट काम करू नकोस. नीट पूर्ण माहिती काढ. पप्पांच्या डोक्यात काय शिजतंय हे आपल्याला कळलंच पाहिजे. या डोनकाव्यांना माझ्यासाठी रोजची ड्युटी लावून ठेवलेली आहे. हिच्यासाठी रोज खाऊ पाठवत असतो या परीसाठी, पण ही परी खाते कुठे? माझी उगाच फुकटची खेप होत. पण मी खरं नाही काय केलं का? मी नाही केलं. मी हरवलं नाही. कोणी काही म्हणलंय का? तुम्ही शांत झोपा बरं. पाणी हवंय का? पण नाही केलं. मी मुद्दाम नाही केलं. मी नाही केलं. काका शांत व्हा तुम्ही. तुम्ही काही केलेलं नाहीये. तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका. अय्या काकांना काय झालं? हार्ट अटॅक आला की काय? काही काय बोलताय तुम्ही? तसं काही झालेलं नाहीये. फक्त त्यांना थोडंसं बरं नाहीये. वहिनी, असं काय बोलतेस तू? परी हरवली ही गोष्ट काकांनी खूप मनावर घेतली वाटतं. इतके दिवस ते घरीच होते, आजच बाहेर पडले. परीला बघून त्यांच्या डोळ्यासमोर बहुतेक सगळं आलं असेल, म्हणून ते जरा बिथरले. त्यांची ही अवस्था बघून परी पण खूप घाबरली. वहिनी असं होय? मला वाटलं की काका वहिनी नेहा, यांची औषधं संपलीत. जरा प्लीज मागवतेस का? हो. हॅलो. हा हॅलो परांजपे, तुम्ही जो मसाला पाठवलात ना त्या बिनपंखाच्या परीसाठी, त्याचा आता काही उपयोग होणार नाही. परी खूप घाबरलीये. का? ते बंडू काका आहेत ना, ते आजारी आहेत आणि त्यांच्या हातनं परी हरवल्याचं त्यांना आठवून ते वेड्यासारखं वागतायत. आणि त्यांना बघून ती आपली परी ती पण घाबरली. त्यामुळे आता या गिफ्टचा काही उपयोग होणार नाहीये. हा, इथे सगळा प्रॉब्लेमच झालाय. तेच तर
तुम्हाला संकट आणि संधी यातला फरक नाही कळत. म्हणजे संकटात संधी दडलेली असते. वहिनी साहेब, लोक घाबरलेली असताना त्यांना मदत केली ना, म्हणजे मदतीचं नाटक केलं ना, की ते त्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून जातात. त्यांच्याकडून हवं ते काढून घेता येतं. म्हणजे मग मी आता काय करू? तुम्ही काही करू नका. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, आज पहिल्यांदा तुम्ही मला ही इन्फॉर्मेशन देऊन थोडंसं मोलाचं काम केलं. बघा बघा मी केली की नाही मदत तुमची? तुम्हाला हवं तसं काम केलं की नाही? माता माझ्या कमिशनचं बघा ना जरा. ते परीसाठी दिलेलं चॉकलेट खाताय ना, दिसतंय मला, तेच तुमचं कमिशन. या दोन कावळ्याची नजर आहे का काय? याला लांबचं पण दिसतं. परी, काळजी करू नको बेटा, मी निघालोय, मी येतो लगेच. निघाला यश निघालाय. आजोबा काय होतं तुम्हाला? आजोबा काय होतं तुम्हाला? खाली बसा, खाली बसा. आजोबा आजोबा काय होतंय? काय काय होतंय? त्यांच्या छातीत दुखायला लागलं अचानक. आजोबा तुम्ही बसा, तुम्ही बसा. पप्पा तुम्ही श्वास घ्या, श्वास घ्या, रिलॅक्स. पप्पा पप्पा काय होतं तुम्हाला? Oh my God, पप्पा 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 तुम्हाला बरं वाटत नाहीये का? अरे हा काय प्रश्न झाला का तुझा? बरं वाटत नाही म्हणून हे असं होतं ना त्यांना. यश, असं काय झालं अचानक एकदम? मलाही नाही माहिती, मी आत्ताच आलो. समीर होता त्यांच्या बरोबर. ओ हो हो. समीर, अरे अचानक पप्पांच्या छातीत कसं दुखायला लागलं? ते एक्झॅक्टली. आय मीन मॉर्निंग वॉकला ही वॉज ऑल राईट. पप्पा तुम्ही मॉर्निंगला आत्ता आत्ता खूप छान होतात. व्हॉट हॅपन टू यू? एक मिनिट, हे सगळे प्रश्न विचारायची वेळ नाहीये. तू चॉपर रेडी कर, आपण त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट कर. चला 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 चला. हो. नाही 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 नाही, अरे नाही यश, त्यांची अवस्था बघ ना. नेणं वगैरे ही सगळी दगदग झेपणार नाही. मी मी ऑलरेडी डॉक्टरांना फोन करून ठेवलाय. ऑलरेडी केलाय म्हणजे? आत्ता अचानक छातीत दुखायला लागलं म्हणालास ना? झालं असं. सकाळपासून ते म्हणत होते मला थोडं अनइझी होतंय, त्रास होतोय. मग मी करून ठेवला होता फोन डॉक्टरांना. पप्पा डोंट वरी, ओके? आम्ही सगळे आहोत. हा हो हो पप्पा, आम्ही सगळे आहोत इथे. डोंट वरी पप्पा. तुम्ही पडा थोडा वेळ. मी डॉक्टरांना पुन्हा फोन करतो, ते कुठपर्यंत आलेत ते बघतो. तोपर्यंत यार आराम आजोबा, करतो. तुम्ही उठा. पडा थोडा वेळ. एक मिनिट मी घेऊन जातो. मी घेऊन जातो. हळू, एकदम हळू. काय नाही होणार, काही नाही होणार. श्वास घ्या, श्वास घ्या तुम्ही. काही होणार नाही तुम्हाला, तुम्हाला काही होणार नाही.